नवनाथ भक्तिसार अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जयादीक्षराब्देवासा शेषशाये कमलहंसा नभोद्भवशोभा कमलभासा सुखविलासा रमेशा. हे करुणानिधे दयावंता दीनबंधो दीनानाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोलवे के रसनेसे. मागील अध्याये रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान तेथे अष्टदैवत पिशाच मिळून युद्ध केले नाथासे. या परी 12 मल्हार करुणी तीर्थ कुमार दैवत करुणी कोकण स्थानात कुडाळ प्रांत आडूळ गावात येऊनिया राहिला. तो ग्रामाबाहेर दुर्गाली महाकाळिका दैवत आहे. तयाचे दर्शना लवलाहे मच्छिंद्रनाथ पै गेला. ते काळिका दैवत अति खडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर. ते शिवहस्तांचे काळिका अस्त्र स्थापन केले महिसी. त्या अस्त्रे करुणी दैत्य वधिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले. म्हणून काळिका देवी वहिले वरदान घेईका. वेधक कामना असेल चित्ते ते वरप्रदान मागे भगवती. एरी म्हणे अपर्णापती मम कामना ऐकिजे. तव हस्ते मे बहुत दिवस बैसले अस्त्र संभारास. आणि जेते धाडिले त्या कार्यास सिद्ध करुणी आले मी. बहुत वृक्षांते भंगिता क्षिती मी श्रम पावले अंबिका हस्ती. परी माते विश्रांती सुखवासा भोगू दे. मग अवश्य म्हणून उमारमण तेथे केले तेचे स्थापन. ते उग्र दैवत अति म्हणून अद्यापि आहे कली माझी. त्या काळिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होऊन पोटी मार्गलक्षुनी तयासाठी संचार करिता जाहला. देवी प्रति करुणी नमन म्हणे मायवो आश्चर्यपण. म्या मंत्रकाव्य केले निपुण त्याजला साह्य होई तू. तरी माझे हस्ते विराजून मम कवित्व विद्या गौरवून तया ओपूने वरदान कार्या उदित होई का. ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी क्षोभ चढला अंतकरणी. शिवहस्ते अस्त्रा लागोने पूर्णाश्रम झालासे. त्यात मच्छिंद्राचे बोलणे त्या काळिका देवीने ऐकून तेने क्षोभले अंतःकरण प्रळया समान जेवी. जैसा मुचकंद श्रमोनी निद्रिस्त तै काळ यमन गेला तेथ. निद्रा बिघडता क्रोधानळात प्रसर झाला त्या समयी. की प्रल्हाद पडता परमसंकटे विष्णु हृदये क्रोध दाटे. प्रगट झाला कोरडे काष्ठे राक्षसा लागे निवटावया. तैसी काळिका हृदय सरिता उचंबळले क्रोध भरिता. मच्छिंद्रा लागे मही सिंधू अर्था मेळू पाहे लगबगे. की क्रोध नोहे वळवानळ मच्छिंद्र अब्धी अपार जळ. प्राशु पाहे उतावेळ अर्थ समय जाणुनिया. म्हणे नष्टा अनिष्टा पतिता मी भवपाने श्रमले आता. त्यातचे माथे दुःख वार्ता शिनवू पाहसे पुढारा. तुवा कवित्व विद्या निर्मुण माते मागसे वरप्रदान. परिवर नोहे मजला विघ्न करू आलासे दुर्बुद्धे. अरे मी आपला भोग सारून निवांत बैसले सेवित स्थान. तै तू माते वरा गोवून शिनवू पाहसे दुरात्मया. तरी आता मम लोचनी उभा न राहे जाय फिरोनी.
ना तरी आगळीक होता करणे शासन काळ लाभसील. मी शिवकरीचे अस्त्र तव करे राहीन काय विचित्र. की करे कवळणे नरोटे पात्र भिक्षा मागे श्रीमंत. किंवा पितळ धातूचे मुद्रिका रचिले ते हिरा हिरकणे वेड का घडले. तेवी तो ते कामना स्फुरले सरसर माघारा. की वायसाचे धवळारे हंसबाळ करे चाकरे. तन्याये दुराचारे इच्छू पाहे मम काष्ठा. रावरंकाचे पंक्ती आला आला परी श्रेष्ठता त्याला. की सिंधूचे कूपस्थानी ठेला नांदत की आवडीने. की दीपते जाते पाहुणे वास दीपते जाते करी आस. तन्याये शक्ती अस्त्रास तव करे वसते प्रारब्धे. आला विचारिता पांडित्यपण तो आजा रक्षका पुसेल कोठून. तन्याये मूर्खा जाण आलासी येथे दुरात्मया. आहा प्रतापे वनिता सूत क्षीण चिलिट होनी मस्त. तयासी समता करू पाहत तेवी येथे आलासी. अरे मी देव रुद्र करे असता तव करे वसू हे काय भूता. तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया. तरी असो आता कैसे येथोनी जाई लपवी मुखास. ना तरी जीवित्व पावसी नाश पतंग दीपा समजेवी. या उपरी मच्छिंद्र म्हणे देवे पतंग जळे दीपासवे. परी तैसे नोहे माझे ठाई प्रताप पाही तरी आता. आगे मित्रबिंबते असे लहान परी प्रताप तेजे भरे त्रिभुवन. तेवे तो ते दाखवून वश्य करी नये समयी. अगे प्रताप जेवे पंडुसुताने वायुसुता ते श्वेती दावणे. अक्षयी ध्वजे बैसवणे कीर्ती केली महिवरी. की अरुण मित्रा पुढे जोड तेवे तो ते दावे न चाड. तरी दत्तपुत्र मे कोड जगे मिरवीन ए वेळे. देवी म्हणे भ्रष्टा परियेसी कान फाडून तू आलासे. इतुक्याने भयाते मज दावेसी परे मी न भी सर्वता. हाती घेऊन करकंकण शेंदूर आलासे भाडी चर्चून. परी मी न भी इतुक्याने सरसर परता हे भ्रष्टा. अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक की धीवर जाण तुझा जनक. तरी तू मत्स्य मीन धरुणी कौतुके निर्वाह करे बा उदराचा. तरी तुझ अस्त्रविद्या निपुण कायसा व्हावे दारिद्र्या कारण. की अंधांचे जन्म चक्षु लावण्य सर्वता उपयोगी दिसेना. की बहुरूपे मिरवे शूरपण तरी ते खेळापुरते निपुण. ते द्वंद्व जाळ सांभाळून व्यवहार आव्हाने आपुला. अरे माते दाविसे उग्ररूप दांभिका ठका महाप्रताप. अहंकृते मनाचे पाप मना माझी मिरविका. तू ते वाटेल मी महातोर के वश्य केले भूते समग्र. तैसा नहे हा व्यवहार शिवास्त्र मी असे. उगवली दृष्टी करीन वांकुडे पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी. तेथे मशका तव परोडे किमर्थ व्यर्थ मिरवावे. अगामशका धडाका हा निवळे तरी का पडेल मंदराचळ. तेवी तू माते घुंगरडे केवळ निजदृष्टी आव्हानिसी. मच्छिंद्र म्हणे देवी एक बळीने वामन मानिला मशक. परी परिणामे पाताळ लोक निजदृष्टी दाविला. ऐसे ऐकता भद्रकाळी चित्तव्य वधान पडिले क्रोधानळी. मग प्रताप शिखा ज्वाळा माणे कवळू पाहे मच्छिंद्रा. मग परम क्रोधे त्यासी बोलत म्हणे कवन प्रताप आहे तो ते. तो मज दावे मशका येथे वामन कृत्ये बळी जेवी. मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धासे मिरवलीस शिवकार्यासे. ते मज दावे अहर्निशी परीक्षा घेईन मी तुझी. अगातरू वाळला गगनचुंबित परे वात शस्त्रे उचंबळत. तेवे तू ते तोची पंत आज दृष्टी पडेल की. आगे बहु जिंकिले समरंगणी अभिमान नग वाळवेला त्यांनी.
परी प्रारब्ध योगे करुणे छिन्न भिन्न होईल तो. ऐसे ऐकता भद्रकाळी देते झाले सिंहा आरोळे. प्रकट होता अंतराळे ब्रह्मांड ते उजळले. शब्द करे अति अचाट की सहस्र विजूंचा कडकडाट. की अनंत अर्क उदयात महिला गे मिरबला. ते भद्रकाळी अस्त्रपूर्ण एरी अस्त्र नोहे ते जमय प्रदान. की देवदानवांचे मरण महिला गे मिरवतसे. ते अस्त्र नोहे बोलता वाणे की माया प्रलयेचा उदिताग्नी. सकळा शांतवने शून्यवदने बक्षुनी राहे पंचभूता. ऐसे ते सकळ पूर्ण की वासव शक्तीचे भगिनी दारुण. पाहते झाले ऊर्ध्वगमन तेजपुंज मिरमुनी. जव शब्द करिता अत्याचाट खचूने बळते गिरिकपाट. वनचर पळता न मिळे वाट ठाई ठाई दडताती. अष्टदिग्गज अष्टदिक्पाळ परम हडबडले शब्द तुंबळ. अति थडथडाट कापे केवळ महिला गे मिरवतसे. हेलावले समुद्रजळ हालावेले सप्तपाताळ. महिमने मी रसातळ पायी नसे वाटते. उरगनाथ सहस्रभणी तोही उचली स्वमूर्धनी. वाहू पाहे सकळावणी रसातळ भोगाते. ऐकोने सबळ गडगडाट वराह दंत सावरी नेटे. कूर्म पृष्ठी आपले हाटे महिला गी देतसे. ऐसे दाही दिशा झाले मानव दानव सर्व गळाले. विकारा करोनी प्रकट वाहिले महिला गी मिरबतसे. सकळ झालिया हडबडाट देवत चकले स्वर्गपीठ. सोडोनी राहोनी विमाना पेठ अंतराळी मिरविते. अंतराळी कडकडाट करिता बोले मच्छिंद्रा नेट. म्हणे घाला येतसे आचाट जीवित्व रक्षी जोगड्या. तुवा व्यर्थ केले रळे आता महीचे होईल रांगोळे. तरी तू स्वगुरु येणे काळी स्मरणाते मिरविकाम. अगा जैसे वज्रास्त्रे करुण बाणगाचे होत चूर्ण. तन्याये तू मही कारण क्षीण करीशी जोगड्या. अरे हा सकळ मही पाठ तो आज कालिका करी सपाट. तरी आता काय पाहसी वाट मिरबेसी कैसा जोगड्या. की धरा सबळते आंदोळले यावरे तळे भद्रकाळे. तरी मच्छिंद्र धान्याचे पिष्टबळे आता मिरविन जोगड्या. मच्छिंद्र म्हणे बोलसी वाणी परी ते वृश्चिक कंटकाची खाणी. दंश करिता मज लागोने त्याला मारेण निश्चय. मग भस्म झोळे कुक्षीपुटे करी कवळुने भस्म चिमुटे. मंत्रास्त्रा ते आणुने पोटे वासव शक्ती जपतसे. मंत्री पाठ होता भस्म चिमुटे फेकिले तेव्हा गगनपंते. तव ते तत्काळ वासव शक्ती प्रकट झाली तेजस्वी. जैसे शस्त्र अर्क तेजाळ की उदय पावला भडाग्नी गोळ. काळिका विधान तम मंडळ निरसावया जातसे. काळिका कनक कश्यपू जागे मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगे. स्तंभापरी भस्म चिमुटते वेगे नरहरे रूपे प्रगटले. की परम क्रोधे वडवानळ भद्रकाळी ते समुद्र जळ. प्राशावया उतावेळ गगनपंते जातसे. ते वासवास्त्र अर्क करीचे भद्रकाळी अस्त्र शिवकरींचे. उभयते सवार प्रताप नगरीचे युद्धा लागे मिरविले. की पाहणे पाहता हरिहर की एक मित्र एक चंद्र. वाचस्पतीचे महात्म्या पार उषणा कवी मिरवितसे. की एक मेरू एक मांदार की वायू आणि वायुकुमार. तेवी भद्रकाळी वासवास्त्र गगना माझे मिरवते. की जेठिया माझे जरासंध तया भिडला भीम प्रसिद्ध. की कपी माझे सुग्रीव द्वंद्व वाली लागे भिडतसे. तन्याये उभय शक्ती युद्धा मिसळल्या गगनपंथी. लोंबी झोंबी प्राणरहिते करू पाहते एकमेका. मग तो एकचे दणदनाट झाला सबळ ब्रह्मांड स्फोट. विमाने पळविते देवता वाट चुकारपणे मिरवतसे. दोन्ही अस्त्रे बळवंत एकमेका ते प्रहार करीत. जेने प्रहारे भयभीत दाही दिशा तय होती. परी ती काळी अस्त्रदैवत तिने ग्रासिले वासव शक्ती ते. मग अति क्रूर होऊने उन्मत्त मच्छिंद्रावरी चालली. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ करी कवळे भस्म चिमुटीत. मग एकादश शस्त्रांते रुद्रमंत्र प्रयोगे स्मरतसे.
जेणेकरून एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्र, तेजपुंज नक्षत्र चंद्र काळिकास्त्र मिरविले. ते महाप्रळयाकार भयंकर रूपे अनिवार, ते पाहताचे काळिकास्त्र सुक्ती लागे प्रवर्तले. सकळा करुणी नमना नमन, स्तुतीस वाढवणे खनुनी रत्न, परमभक्त सुक्तींचे कारण शृंगारिले रुद्रांते. ते नवरत्नांचा सुगम शृंगार, भूषणे मिरविता एकादश रुद्र, शांत होणे महाभद्र ऐलरूपी पावले. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ वज्रास्त्र त्वरे प्रेरित, तया साय धूम्रास्त्र महांत ते बी मिरवतसे. तेने करुणी धुमधुमाकार, मावळला मित्र ताराचंद्र, तया संधित वज्रास्त्र निज मस्तके भेदितसे. परीती चपळ काळिका देवे, वज्रास्त्र धरिले तिने पायी, आपटिती झाली शैलाद्रीमही उत्तर दिशे कारणे. तेने घाये शैलाद्री पर्वत, निमाचूर झाराळे मस्त, ती साक्ष अद्याप हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची. रामेश्वरापासून नेमस्त आणि गुर्जर देशपर्यंत महाद्री आहे नांदत, पैल नसे महाराजा. असो ऐसे वज्रास्त्र सरले आणि धुम्रास्त्र ते गिळिले, ते पाहुणे मच्छिंद्र वहिले वाताकर्षण जपतसे. ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्राकारणे, जे शुक्रमंत्र प्रदान संजीवनी लाधली. की वशिष्ठा धेनू झाला लाभ, की ते विष्णूंचे सुदर्शन मिळाले स्वयंभ. तेवी देत सुक्तिका गर्भ सुक्तास्त्र मिळाले, की यमालागी यमन साधले, की दमालागी दमन लाधले. तेवी युक्ती मच्छिंद्र शोभले, देत सुक्तिका रत्न मिरविले. की वज्रास्त्रे शक्र विराजमान, की देवता लादले अमृतपान. तेवी दत्ताने सुक्तिका रत्न मच्छिंद्रा ते मिरविले. रत्नांत मंत्रावळी देत कृपेची वरदवाळी, भस्माची मोठी योजने ते काळी प्रोक्षिता झाला मच्छिंद्र. तव ते मंत्रास्त्र गुप्त काळिका देवीवर वाहत, प्रवेश होताची वात कुंठित सकळ देहाचा पै झाला. तेने देवे विकळ झाले गगनाहुनी आदळले, तेने घाये अतिव्यापले केवी लदिसे मूर्छेने. परिमही पडता ऐसे वाटले, की मेरू मांदार कोसळले. तेने प्रहारे पर्वत भंगले, तरु झाले रांगोळी. कित्येक सावजे झाली चूर्ण, काही पळता रानोराण. दचका पावते समुच्चये जन, देवदानव विस्मित. असो ते आवरण अवस्था, मही निचेष्टित झाली माता. श्वेतनयने विकळ देहस्था, अवस्थेत मिरवली. प्राणरहित होऊ पाहे, मग वेगे स्मरला उमाराय. ते वाघभाट धावोने तरुणोपाय, जाऊने पोचले कैलासा. जाताचे श्रवणद्वारे बोभाट, सावध होय कैलासनाथ. की शिवकरींचे काळिका अस्त्र अचाट, संकटा ते पडियेले. तो हृदय पाहे विचारून, मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन. मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन, तया ठाई पातला. एताचे देखे मच्छिंद्रनाथ, धावुनी लगबगे अतित्वरित. चरण कमळे कामनातीत, मूर्ध कमळ अर्पितसे. शिव उतरणे नंदिकेश्वरे, भावुके कवळीला दशमकरे. भेटून हृदय प्रेमलहरे, आवळून धरितसे. म्हणे तान्हुल्या अतिथोर, करुणी दाविला चमत्कार. मजकरीचे काळिकास्त्र, आजी जिंकिले पराक्रमे. नाथ म्हणे आदिनाथ, ही त्वत्कृपेचे बोधसरिता. बद्रिकाश्रवी राहुनी दत्ता, श्रुत केले तुम्ही माते. षण्मास महाराजा रक्षणी माते, प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त. त्या प्रसन्न कुळाचे उदित, माते ओपिले कृपेने. शिव म्हणे बा असतो आता, सावध करे काळिका दैवता. नाथ म्हणे वरदहस्ता, मम मौळी स्पर्शावा. माझे मागणे आहे किंचित, देवुने स्वामींनी करावे श्रुत. जैसा संजीवनेचे अर्थ, शुक्र कचा पळाला असे. मग सिद्ध सर्वेश वरदमौळे, म्हणे कोण कामना उचित झाले. तदनु अर्थ काळी, लादसे तू वदवस्सा.
नाथ म्हणे पंचवक्त्रा कवित्व करविले साबरे पवित्रा त्या ते वरदेवने वरदपात्रा काळिकास्त्र मिरवावे जैसे तव करी बहुदिवस बसून अमित केले कार्यास तेवी माझे वक्त्रास काळिकेने बसावे जे जे कार्य लागे माते तदनु कार्य वाहावे सरते आणि पुढेही मंत्र कार्याते उपयोग व्हावे जयासी ऐसे ए रीती वरदान द्याल जरी प्रसन्न होऊन तरी कामना समाधान निज देही नांदेल अवश्य म्हणून उमारमण काळिका त्वत्करी ओपेन परी या समये जीवित्वदान काळिके ते स्वीकारे या परी मीही उमानात त्वत्कार्यासी आहे उदित ऐसे म्हणून करतळे त्वरित भाष घेतली मचिंद्रे मग चरणी माता ठेवणे भस्म चिमुटे घेऊने वातास्त्र मंत्र आकर्षण जपोने बोलतसे वैखरी पूर्ण पाठ वैखरी से होता भस्म चिमुटे फेकी तत्वता तेने हदगत होणे सर्वता काळिका देवी उठली उठोनी बैसले सावध होणे दाही दिशा पाहे न्याहाळणे तो अकस्मात शूळपाणी आपुले दृष्टी देखिला मग लगबगे एवनी त्वरित शिवपदी मौळे सज्ज करीत म्हणे महाराजा आदिनाथ आजी जीवित्व त्वा दिदले जैसे होय सर्पसत्रास तोही मिरवला अस्तिक त्यास तेवी आज मम प्राणास रक्षिता झालासी अधिनाता की भस्मासुराच्या पवनवाते आपण पडेला होता व्यवृती तेथे रक्षणे विष्णुमूर्ती कृपापात्रे मिरविले की शक्तिघाते सुमित्रासुत पुढे होता रघुनाथ विकट होता हनुमंत प्रसन्न त्याते झालासे की प्रल्हादाच्या कैबारासे नरहरी धावला ते उद्देशी तन्याये आज तो मजपाशी मिरवलासे की कृपेने ऐसे म्हणून काळिका देवे वारंवार लागे पायी या उपरे म्हणे दक्ष जावई मम मागणे आहे एक देशील जरी कृपा करून तरी तुझ देईन नागरत्न देवी म्हणे उमारमण अर्थ कोणता बोलवा शिव म्हणे बहुदिवस मम करी बिराजलीस आता योनी मच्छिंद्रदास जग उपकारी बसावे हेची मागणे माझे आहे तुवा कृपा करुणी मज द्यावे हे वचन ऐकुनी महामाय गदगदा हा सन्निली म्हणे महाराजा पायापाशी मी म्हणविते तुमची दासी इतुके गुह्य धरणी मानसी दान मागता हे काय जिकडे धाडाल तिकडे जाईन तुमची आज्ञा मज प्रमाण इतुके गुह्य धरण दान म्हणणे अनुचित हे जैसा वाचस्पती ज्ञानचाड आजा रक्षका पुसे कोड तन्याये माझी या पाड जलपसे की महाराजा की उड्डाण करावया अर्थी गोलांगुळा स्तवी मारुती तन्याये मम प्रयुक्ती जलपत्ता की महाराजा की पियुष मृत्यू निवारणास स्थविता झाला बळीरस की टक्याकरिता महापरीस विनवितसे धनाढ्याला तन्याय अपर्णापती गौप्य धरुणी करिता विनंती परी हे श्लाघ्य सेवका प्रती कदा काळी साजेना तरी आता सोयसे मान्य करीन स्वामी शब्दास मग बोलावणे मच्छिंद्रास जननी हृदय कवळीला म्हणे बारे ऐक वचन साबरे विद्या कविरत्न जेथे येईल माझे नाम तेथे साह्य मी असे कवनार्थे असो कैसे मी प्रवर्त उनी उच्चारास ऐसे करतल देवणी भाष्य समाधानी मिरवले मच्छिंद्र आणि उमानात देवीने ठेवूनी 3 रात्र मग स्नेह संपन्न बोलत मच्छिंद्रनाथा ओढविले या उपरी शिवे देवीचा पाणी मच्छिंद्रनाथाच्या कृपे ओपुणी अति गौरवे शूलपाने स्वस्थानासी जातसे मग मच्छिंद्र आणि उमानात देवी बोलवणे स्वस्थाना येत शिव पावले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटुनी या परी तेथोनी मच्छिंद्रनाथ उत्तर पंथे गमन करीत तो समुद्र तीरी हरेश्वर दैवत गदा तीर्थी पातला गदा तीर्थी करणे स्नान येत हरेश्वरा दर्शनाकारणे ते कथा वर्तले रसाळ पूर्ण पुढीले अध्याय वधू आता शिवसूत वीरभद्र महाजटे प्रतापरुद्र तया ते भेटता नाथमच्छिंद्र समरंगणी मिरवते असो येऊन त्या प्रसंगी आता भावे पूजले काळिका देवता तरी पठणे प्रसंग उपयोग बहुता
मुष्टी निवारणे पडेल. पुढे मंत्रपुष्टी दृष्टी बोधान करे तीर्थाची या पाठी. कुडे चेडे जारण लोटे मरण भीती बाधेना. हा अध्याय नित्य पठन करील तो इतक्या भयापासून सुटेल. आणि हा अध्याय ग्रही पाळील कधीही पीडा त्यासी न होय. आणि कोणासही जगी अंतवता काळी मुष्टीची बाधा होता. त्याते प्रसंग श्रवणी पडता शम होईल ती मुष्टी. ऐसे गोरक्षाचे कथन बदला आहे किम्यागिरी ग्रंथ कारण. तरी जन हो विश्वास धरण ग्रंथ संग्रही पाळावा. हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी तरी नोहे आहे अमृत संजीवनी. पहा सिद्धाची वाग्वाणी श्री गोरक्षे कथेली. तरी विश्वास धरणी चित्ता प्रचित घ्यावे पठन करिता. नाही तर ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझी पडाल की. या उपरी अर्थार्थी उगेची निंदाल ग्रंथाप्रती तयाचा निर्वंश पाहुणे क्षिती यमपुरी वसेतो. तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकचे वचन. भावविश्वासा करारोहण सकळ स्वार्थ पुरेल की. जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुणी गेले. सत्यवचने जग मिरविले संत वदने विश्वासुक. तरी जगा माझे धुंडीसुत मालो नरहरीच्या वंशात. विश्वासे झाला ब्रह्म व्यक्त संत पदी भावार्थ. स्वस्ती श्री भक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसुतो हा विकृतर षष्ठाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.